तर ठाकरे पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत नेमकं काय म्हणाले? सरळ आहात तोपर्यंत सरळ राहू, वाकड्यात गेलात तर तोडून टाकू. नडलो तर असा नडलो की मोदींनाही घाम फुटला. निवडणूक शेवटच्या टप्प्यापर्यंत पाहिजे होती. उरलेल्या कपड्यांचे तुकडेही उतरवले असते. एका बाजूला सत्ता, पैसा, शासकीय यंत्रणा, निवडणूक आयोग आणि माझ्याकडे तुमच्या सर्वांचं बळ. आमदार खासदार खरेदी केले असतील, पण जीवाला जीव देणारे कार्यकर्ते विकत घेता येत नाहीत, असं ठाकरे पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत म्हणाले. तर सगळं सहन करून मी आता उभा राहिलोय. एकतर तू राहशील नाहीतर मी राहीन. राज्यकर्त्यांचे 12 वाजले की एक बारामतीला, दुसरा पंचतारांकित शेती करायला आणि तिसरा नागपुरात जाईल. शिवसेना हे नाव पाहिजे आणि ते मला मिळणार. मशालीचा प्रचार घरोघरी करा, असं आवाहनही ठाकरेंनी आपल्या कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना केलंय. अनिल देशमुखांनी सांगितलं, मला आणि आदित्यला आत टाकण्याचा प्रयत्न केला गेला.